ओम साईराम मैत्रिणींनो, गिब्रारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आज आप बॅकनेकची डिझाईन आपण पाहणार आहोत। ह्याची तयार उंची आहे 12.5 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेले आहे 13.5 इंचावरती। ह्याचे शोल्डर आहे 5 इंच आणि मुंडा आहे 5.5 इंचावरती। चेची साईज आहे 28 इंच, 7 चोक 28, चौथा भागाला 7 इंच प्लस 2 इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेला आहे। आता ह्याची गळ्याची जी रुंदी आहे ती आपण 2 इंचावरती घेतलेली आहे आणि ही पहा गळ्याची जी उंची आहे ती तयार 9 इंच येणार आहे। आपण घेतलेली आहे 9.5 इंचावरती। अशा पद्धतीने दोन्ही साईडला व्यवस्थित मार्क करून घेतलं। आता हे पहा वरच्या साईडला आपण 2 इंच रुंदी घेतली होती, त्याच पद्धतीने खालच्या साईडला आपण 2.5 इंचावरती घेतलेली आहे आणि हे दोन्ही पॉइंट आपण अशी व्यवस्थित जोडून घेणार आहोत। पहा गोल असा शेप देऊन घेणार आहोत। गोल गळ्यावरती आपण छोटासा जो पॅच आपल्याकडे असेल, आता पहा प्रत्येक ब्लाऊजमध्ये एक साईडनेच काट येतो, त्यामुळे अशी कॉन्ट्रास्टमध्ये अशी डिझाईन करायची म्हटलं तर खूप प्रॉब्लेम येतो। दोन साईडने काट असेल तर व्यवस्थित करू शकतो। हे पहा आता अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं जोडून घेणार आहोत। त्यामुळे काय आता एक साईडला जो काट असतो तोच आपल्याला छोटासा पॅच काढून आपल्याला बॅकला थोडीशी कशी अशी वेगळी अशी युनिक अशी डिझाईन बनवायला लागते। त्याच पद्धतीने आपण ही बनवणार आहोत। पहा व्यवस्थित जसं मार्क केलेलं आहे सेम त्यावरतीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। कमरेची पट्टी जोडून झालेली आहे, त्याच पद्धतीने आपण आता गोल गळा इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। तर त्याच पद्धतीने आपल्याला गोल गळा हा पूर्ण ब्लाऊजचं जॉईंट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही बाजूंनी जॉईंट करायचं। मधला जो आपला जो कपडा आहे तो आपल्याला अर्धा इंच एवढं अंतर ठेवून कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित मधला कपडा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। खूप सुंदर अशी छानशी अशी आपण ही डिझाईन बनवणार आहोत। पहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो आणि आपल्या चॅनलला नक्की एक लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत, खूप मनापासून शिकवते मैत्रिणींनो, प्लीज थोडीशी तरी तुम्ही मला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा। हे पहा अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे पूर्ण नेकला आपल्याला छोटे छोटे असे नॉच देऊन घ्यायचे आणि सरळ करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने पहा आता कमरेच्या साईडला आपल्याला व्यवस्थित अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। मेन फॅब्रिक अस्तर व्यवस्थित चेक करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही व्यवस्थित असे सरळ करून आपल्याला त्यावरती एक दाबशिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी। व्हिडिओ मनापासून बनवते मैत्रिणींनो, नक्की सपोर्ट करा आपल्या चॅनलला। तुम्ही लाईक नाही करत, कमेंट नाही करत, त्यामुळे हे पहा मलाही एवढा उत्साह येत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी। खूप वेळात वेळ काढून तुमच्याशी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते। नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण कमरेच्या साईडला जशी दाबशिलाई देऊन घेतली सेम त्याच पद्धतीने आपल्याला नेकच्याही साईडला दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। इन डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो, मनापासून शिकवते। नक्की प्रत्येक व्हिडिओ पाहत जर तुम्ही काही ना काही तुम्हाला त्यातून शिकायला भेटणार आहे, याची मी नक्की तुम्हाला खात्री देऊ शकते। पहा फक्त आपले शिलाईच्या रिलेटेडच व्हिडिओ असतात, एक्स्ट्रा याच्यामध्ये कुठलंही काही शिकवलं जात नाही। पहा किंवा घरचे कुठले ब्लॉग वगैरे असं काही ॲड केलेलं जात नाही। नक्की आपले व्हिडिओ पाहत जा, खूप फायद्याचे आहे तुमच्यासाठी। त्याच पद्धतीने पहा आता 4 इंचावरती आपण मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 3.5 इंच उंचीचा असा आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा। बॅकला आपण प्रत्येक ब्लाऊजला देतो त्याच पद्धतीने रुंदी 4 इंच आणि उंची 3.5 इंचावरती अर्धा इंच दोन्ही साईडनी अर्धा इंच असं आपल्याला टक्समध्ये घ्यायचं असतं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असा टक्स देऊन घ्यायचा असतो। दोन्ही बाजूने व्यवस्थित असं सरळ आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर पहा कमरेच्या साईडला आपल्याला अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। टक्स दिलेला आहे तो कपडा बाहेर दिसू द्यायचा नाही, याची काळजी घ्यायची आहे। बरोबर एकावर एक असे सेंटरला ठेवायचे आणि त्यानंतर त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप छोट्या साईजचा ब्लाऊज आहे हा, 28 चेस्टच्या मापाचा, सगळं शॉर्ट जी चेस्ट असते ना त्याचा आहे। हे पहा आता 3 इंच आपली उंची आहे, त्यामुळे मी 3 इंच असं दोन्ही बाजूने बरोबर व्यवस्थित असं 3 इंचाचा आपलं हे एक पॅच घेतलेला आहे। पहा काठाचा जो कपडा आहे तो छोटासा घेतलेला आहे आणि त्यावरती तुम्ही तुमच्या चॉईसने हवी तशी लेस अटॅच करू शकता। ही पहा या पद्धतीने आपण आता पहिले दोन बाजूला व्यवस्थित अशी लेस जॉईन करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित अशी आपल्याला त्या पॅचवरती दोन साईडला अशी लेस अटॅच करून घ्यायची आधी।
हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला हवी ती तुमच्या चॉईसची तुम्ही लेस लावू शकता। अशी लेस आपण अटॅच करून घेतली। याला डायमंड होते मस्त छान असा मस्त हा काठाचा तुकडा होता माझ्याकडे। स्लीव जॉईन करून झाल्यानंतर उरलेला होता तो मी आता डिझाईनसाठी वापरणार आहे। आता हे पहा आपण बॅगचा जो सेंटर आहे तो काढून घेतला। व्यवस्थित असा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि सेंटरवरती पहा सुंदर असा हा पॅच जो आपण बनवलेला आहे काठाचा तो ठेवून घ्यायचा आहे। बरोबर सेंटर टू सेंटर आहे की नाही चेक करायचं व्यवस्थित। असं चॉकची मार्किंग केलेली आहे त्यावरतीच। आता इथे पहा आपण लेस लावणार आहोत त्यामुळे मी वरचा जो धागा आहे तो हा गोल्डन कलरचा वापरलेला आहे। हे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण लेस गोल्डन कलरची वापरतो कुठल्याही कलरची तुम्ही लेस वापरणार सेम त्याच कलरचा तुम्हाला धागा यूज करायचा आहे। त्याने ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसतो। जो ब्लाऊजला धागा वापरला आपण तो वापरायचा नाही आहे। तो बॉबिन जी भरतो ना आपण बॉबिनमध्ये ठेवायचा आहे आणि वरच्या साईडला आपण ज्या कलरची लेस आहे त्या कलरचा धागा वापरून घ्यायचा। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा पॅच आपण अटॅच केला। त्यानंतर आता आपण ह्यावरती गळ्याच्या बाजूला पूर्ण असं 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आणि व्यवस्थित सरळ अशी लेस आपल्याला जोडून घ्यायची आहे। जसं गळ्याचा शेप आहे त्या पद्धतीने जोडून घ्यायची आहे। इथे तुम्ही पानगळ्याचा शेपही देऊ शकता किंवा सर्कलही देऊ शकता, तुमची चॉईस आहे। मला सर्कल शेप द्यायचा होता, त्यांना असा हवा होता त्यामुळे मी सर्कल शेप दिलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये पानगळ्याची डिझाईन बनवू शकता। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण अशी आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित जशी लावलेली आहे सेम तशीच लावायची आहे। जिथे टक्स घेतला आपण तिथपासून खालच्या बाजूने अर्धा इंच अंतर वरती राहील अशा हिशोबाने पहा क्रॉस करून अशी आपल्याला लावून घ्यायची आहे। जर तुम्हाला समजत नसेल अंदाजाने त्यासाठी मेजरही सांगितलेलं आहे। पहा अर्धा इंच टक्सच्या वरती यायला हवी अशा पद्धतीने क्रॉस करून घ्यायची म्हणजे ती बरोबर बसणार आहे। त्याच पद्धतीने पहा दुसऱ्याही बाजूने आपण सेम त्याच पद्धतीने 1 पॉईंट अंतर सोडून व्यवस्थित अशी लेस लावून घेत आहोत। एवढा छोटासा तुकडाही आपल्या ब्लाऊजला एकदम अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो। कशा पद्धतीने आपण वापरायचं ते आपल्यावरती आहे। पहा कशापासूनही काही डिझाईन बनवता येते आणि तीच ट्रेंडिंगमध्येही येते। पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, प्लीज सपोर्ट करा। अशाच पद्धतीने पहा दुसऱ्याही बाजूने आपण व्यवस्थित अशी लेस लावून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे पूर्ण लेस लावून घ्यायची आहे। खालच्या बाजूने 2 पॉईंट अंतर एवढं सोडायचं असतं कमरेच्या बाजूला आणि त्यानंतर लेस अटॅच करायची असते। ही पहा अशा पद्धतीने पूर्ण लेस लावून झाली आणि आपला ही युनिक अशी डिझाईनही तयार झालेली आहे। पहा एकदम सुंदर व्यवस्थित अशी किती छान आणि सुंदर दिसते। पहा प्लेन कपडा राहिला असता तर अजूनही सुंदर दिसली असती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।